नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे, कारण पार्थ आणि काव्या यांच्यामधला रोमांस आपल्याला पाहायला मिळणार आहे. पार्थ काव्याला मनवण्यासाठी जे काय करत आहे त्यामुळं काव्या तर अक्षरशः वेडी झालेली आहे आणि त्याचबरोबर पार्थ काव्यासोबत आता रोमॅन्टिक अशी रिक्षा राईड किंवा रिक्षा ड्राईव्ह कसं करत आहे हे पाहायला मिळणार आहे. आणि काव्या पण आता पार्थच्या प्रेमाचा हळूहळू स्वीकार करायला लागलेली आहे, कारण तिच्या प्रत्येक शब्दामध्ये पार्थ असतो. त्याचबरोबर इकडे मानिनीने विक्रम आणि तिच्या आयुष्यातला एक जबरदस्त किस्सा सांगितलेला आहे, त्यामुळं नंदिनीच्या मनात असलेली जीवाबद्दलची जी शंका आहे ती नाहीशी झालेली आहे. आणि मग त्याचबरोबर नंदिनी जीवाचा त्याच्या भूतकाळात असलेल्या त्या सगळ्या गोष्टींबरोबर स्वीकार करायला तयार झालेली आहे. त्याचबरोबर इकडे रम्याची मात्र पार्थने वाट लावलेली आहे, कारण रम्याला कळून चुकलेलं आहे की आपण आता पूर्णपणे अडकलेलो आहोत आणि ती तोंडावर पडलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर पार्थ तिला सांगतो की नवरा बायकोचं भांडण आहे, सकाळी झालं की संध्याकाळपर्यंत मिटलेलं असतं, जेव्हा तुझं लग्न होईल ना तेव्हा तुला कळेल, अशा भाषेत तिला पार्थ बोलत आहे. त्याचबरोबर रम्या मात्र पाहतच राहते. हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पहा, खूप सुंदर असा भाग आहे. त्याचबरोबर पूर्ण डिटेलमध्ये यामध्ये रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर नंदिनी जी आहे ती कपडे इस्त्रीचे आलेले असतात आणि ते कपडे जे आहेत ते पाहत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र नंदिनी पाहत असते आणि जेव्हा तिथे ते टी शर्ट असतो त्या टी शर्टवरती के असतं. पुन्हा नंदिनीच्या डोक्यात तीच कॅसेट वाजू लागते. त्याचबरोबर मिथुन काका तिथे असतात. मिथुन काका नंदिनीला म्हणत असतात, काय झालं तुम्हाला, करंट लागला की काय कपड्यांचा? कारण नंदिनीला शॉक लागल्यासारखं तिने कपडे खाली टाकलेले असतात. त्याचबरोबर ती म्हणते, आज सकाळपासून हे क अक्षर माझं का पिच्छा सोडत नाहीये, नक्की काय झालं हे सगळं? असे अनेक प्रश्न नंदिनीला पडलेले असतात. तेव्हा तिला आठवतं मानिनीही तिला विचारते, क वर्ण मुलींची नावं सांग. त्याचबरोबर जीवाचा क वर्ण असलेला टॅटू तिने जीवाला बोललेलीही असते. त्यानंतर तिला सापडलेलं ते ग्रीटिंग, हे सगळं चालू असतं. तेव्हा मिथुन तिला म्हणत असतो की माझं एक काम आहे, मला ना क अक्षरावरून माहिती पाहिजे आहे, म्हणजे एक शब्द हवा आहे. ते कसं माहितीये का, मधला अक्षर क आहे आणि शेवटचं अक्षर डा आहे आणि स्टार्टिंगचं अक्षर म आहे. आणि त्याच वेळी तिथं वसू आलेली असते आणि नंदिनीच्या हातात असलेलं साहित्य वसूच्या पायावरती पडतं. वसू अक्षरशः लंगडायला सुरुवात करते, इतका नेमताळेपणा चालू झालेला असतो, ओरडत असते, हे सगळं काय झालंय, हे सगळं काय झालंय असा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता वसू ओरडतच असते. तिला मात्र खूपच त्रास होत असतो. तिला कळत नाही की या सगळ्यातून काय मार्ग काढायचा आहे आणि ती मात्र पाहतच राहते, कारण ती ओरडत असते आणि नंदिनीला म्हणत असते, कुठे आहे तुझी ती बहीण, ती गोंधळ घालत असते ना रोज, आज तू घातलेला आहे, दुसरं काय बाकीचं, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं की आता मिथुन पण तिथे असतो. मिथुन म्हणत असतो, लागलं का? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, अजिबात नाही लागलं. कसं आहे, तुम्ही जो काही गोंधळ घालताय ना तो मला माहितीच आहे, हे बोलणं चालू असतं. इकडे काव्या मात्र तिथे बेंचवर बाहेर बसलेली असते. तेव्हा अनिशा तिथे येते. अनिशा म्हणते, अगं काव्या, कॉलेजला आली होती तर लेक्चर हॉलमध्ये यायचं ना, पापड वाळत घातल्यासारखं इथं काय बसून राहिलेस उन्हात असल्या? तेव्हा काव्या म्हणत असते की अगं मला ना घरी कंटाळा येतो, बोर होतं, म्हणून मी इथे येऊन बसते. तेव्हा अनिशाचं तिथं चांगलं म्हणणं असतं की अगं काय प्रॉब्लेम आहे, घरी सगळं व्यवस्थित आहे ना, तुझ्या घरचे चांगले आहेत, मग प्रॉब्लेम काय आहे, असं अनिशा तिला बोलत असते. तेव्हा काव्या म्हणत असते, तुला काय माहिती काय प्रॉब्लेम आहे तो, घरचे काय आहेत ते? तेव्हा काव्या बोलायला सुरुवात करत असते. अनिशा म्हणत असते, अगं मला माहिती आहे. तेव्हा अनिशाचं म्हणणं असतं की अगं सगळं चांगलं आहे, मग कशाला एवढी चिडचिड करते? तेव्हा काव्या म्हणत असते, तसं नाही, पण मला नाही पटत आहे ते सगळं, हे काव्या स्पष्टपणे सांगत असते. अनिशा बोलायला सुरुवात करते. अनिशा म्हणते, सांग काय काय आहे तुझ्या मनामध्ये, बोल, असं म्हणत अनिशा तिला बोलायला भाग पाडत असते. तेव्हा मात्र इकडे आता अनिशा बोलत असते. काव्या म्हणत असते, काय हे कुणी शिकवलं तुला असलं उलटे आकडे मोजायचं? तेव्हा ते सांगते, ते पार्थ नाही, तुला माहितीये का, तो माणूस ना खूप इरिटेड आहे ग, म्हणजे खूप मागं मागं फिरत असतो. कधी गजरा आणून देतो तेव्हा सांगतो आईनं दिलाय, कधी श्रीखंडाची वाटी घेऊन येतो आणि म्हणतो की आईनं दिला आहे. त्याचबरोबर माझ्या मागं कार घेऊन रोज येतात, रोज माझं अंथरूण घातलं जातं, माझ्यासाठी सर्व गोष्टी केल्या जातात. पण हे सगळं जे काही आहे ना
ते मनापासून करत असतात हे मलाही माहिती आहे, पण मला नको आहेत ना ह्या गोष्टी. मला नाही आहे गरज या गोष्टींची. तुला माहिती आहे ना, इकडे पार्थ ऑफिसमध्ये असतो, त्याला खूप मोठ्या फाईल ह्या दिलेल्या असतात. तेव्हा पार्थ म्हणत असतो, ह्या एवढ्या फाईल? तेव्हा ते असिस्टंट सांगते की हो सर, तुमच्या बॉसने मागितलेले आहेत. तेव्हा पार्थला खूप राग येतो. बॉस म्हणजे कोण? ती म्हणते की रम्या मॅडम. तो म्हणतो की त्यांची डेसिग्नेशन ठरलेलं आहे ना, त्यामुळे त्यांना बॉस म्हणायचं नाही इथून पुढं. पार्थला त्या गोष्टी आवडत नसतात. त्यासोबतच इकडे पार्थ म्हणतो की चला आता एकदा तो काव्याला म्हणालेला असतो की ह्या ज्या काही फाईल आहेत ना त्या घेऊन येतो, आणि मग तुम्हाला जेवढा राग आलाय ना तेवढ्या वेळ तुम्ही त्या फाईल फाडत बसा, असं त्याने सांगितलेलं असतं. आणि तो म्हणतो की चला, त्याला आठवतं आणि तो म्हणतो की आज गेलंच पाहिजे, कारण आज त्याला जायचं असतं. आणि तेच बरोबर काव्याबरोबर त्याला जायचं असतं, काव्याला लिफ्ट द्यायची असते. पण आज त्याने ठरवलेलं असतं की काव्याला लिफ्ट कशी द्यायची, कारण सकाळीच काव्याचं आणि त्याचं भांडण झालेलं असतं. काव्या म्हणालेली असते की मी तुमच्यासोबत येणार नाहीये, हे काव्याने सांगितलेलं असतं, आणि त्यामुळं पार्थपासून ती निघून गेलेली असते. इकडे काव्या मात्र कंटिन्यू पार्थबद्दल बोलत असते आणि अनिशा मात्र तिचं बोलणं ऐकत असते. तेव्हा काव्या म्हणत असते की काय चाललंय हे. तेव्हा ती मग चिडलेली असते. अनिशाला म्हणते की काय हे. अनिशा म्हणते तुला माहितीये का, इतक्या वेळ झालं तू बोलतीये, तुझ्या बोलण्यात फक्त पार्थ आहे, जीवाचं नाव एकदाही आलेलं नाही. तेव्हा काव्या म्हणते काय, आणि स्वतःचा राग कंट्रोल करू लागते. 10, 9, 8. तेव्हा ती म्हणते, अनिशा तिला विचारते की आता हे काय नवीन आकडे उलटे का मोजतेस. तेव्हा ती सांगते की हे पण मला पार्थने सांगितलंय, राग आला की उलटे आकडे मोजायचे. त्यानंतर पुढे ती सांगत असते तुला काय सांगू, अगं ते शाळेतले फालतू बीजे असतात ना ते आता मारतात. त्याचबरोबर अर्धा ग्लास रिकामा, अर्धा ग्लास भरलेला, हे पण सगळं चालू असतं. एकदा तर काय झालं माहिती आहे, टक्कर झाली. तर मला म्हणे आता टक्कर झाली ना, अजून एकदा टक्कर द्यायची, नाहीतर शिंग येतील. हे सगळं ते आत्ता बोलत असतात. मला ना इरिटेट होते. तेव्हा इकडे अनिशा म्हणत असते अगं चांगलंय की नवरा, काळजी घेतोय तुझी. तेव्हा काव्या म्हणत असते नकोय मला हे सगळं, तुला माहिती आहे ना. आणि मग तिला अनिशा जाणीव करून देते की काव्या, एक गोष्ट लक्षात ठेव, आज तू जीवाचं नाव एकदाही घेतलेलं नाहीस. तू जेवढा वेळ झाला माझ्याशी बोलते तेवढा वेळ फक्त पार्थ आणि पार्थबद्दलच बोलते. इथे पार्थ विचार करत असतो. पार्थच्या डोक्यात काव्याला भेटायचं असतं. आता काव्याला कसं भेटायचं हा प्रश्न पार्थलाही पडलेला असतो, आणि पार्थ त्यासाठीच म्हणत असतो. तेवढ्यात तिथं आलेली असते ती रम्या. रम्या म्हणत असते की पार्थ, आज ना मी गाडी ड्राईव्ह करणार, तू निवांत बसायचं मस्त गाणी ऐकत, असं ती सांगत असते. तेव्हा पार्थ म्हणतो की हो नक्कीच, काहीच प्रॉब्लेम नाहीये, तू ड्राईव्ह कर आणि एकटीच जा, हे घे चावी. असं म्हणत पार्थ तिथून निघालेला असतो. आणि त्याचबरोबर जाताना जो फाईलचा ढीग आहे तो रम्याच्या हातावर ठेवतो. खरं तर सुरुवातीला रम्याला खूप भारी वाटलेलं असतं, कारण पार्थने तिला गाडी चालवायला दिलेली आहे, चावी हातात दिलेली आहे. पण जेव्हा पार्थ तिला सांगतो की ड्राईव्ह पण कर आणि एकटीच जा, तेव्हा मात्र रम्याची वाट लागलेली असते, कारण तिला कळायचं बंद झालेलं असतं. तिला माहीतच नाहीये की पार्थच्या डोक्यात काय सुरू आहे. त्यासोबतच इकडे रम्या मात्र चिडचिड करत असते. काव्या आणि अनिशा दोघीही आता रिक्षा स्टॉपला थांबलेले असतात. तेव्हा काव्या म्हणत असे काय आहे, एक पण रिक्षा थांबत नाहीये, मुंबईत ना अवघड झालं हे रिक्षा थांबणं. तेव्हा अनिशा म्हणत असे का, काय चिडचिड करतेस तू एवढी. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते कसं आहे माहितीये का, की मला ना नकोय, हे मुंबईत राहणंच मला नको झालंय. तेव्हा अनिशा म्हणते कधी काळी तूच म्हणायचे या मुंबईसारखं रोमॅन्टिक दुसरं काहीच नाहीये, आणि आज हे तूच बोलते. तेव्हा काव्या म्हणत असते त्यावेळची गोष्ट वेगळी होती. एका रिक्षावाल्याला तिनं थांबवलेलं असतं, तो काही थांबत नाही, निघून जातो. तेव्हा दुसरी रिक्षा थांबते आणि तेव्हा मात्र काव्याला धक्का बसतो, कारण त्या रिक्षातून आलेलं असतं तो म्हणजे पार्थ, आणि पार्थला पाहून काव्याची सटकलेलीच असते. काव्या म्हणत असते तुम्ही इथे. आता काव्या ओरडायला सुरुवात करते. तेव्हा पार्थ म्हणतो एवढं दचकायला काय झालं. तेव्हा अनिशा म्हणते अगं बस ना रिक्षात, आलेत ना ते रिक्षात घेऊन. तेव्हा पार्थ गाडी रिक्षातून खाली उतरतो आणि म्हणतो तुम्ही कार आणली तरीही तुम्ही कारमध्ये बसत नाही, आता रिक्षा आहे तरीही तुम्हाला रिक्षामध्ये बसायचं नाहीये, हे सगळं पार्थ सांगत असतो. तेव्हा तो म्हणतो नक्की प्रॉब्लेम काय आहे तुमचा. तेव्हा रम्या म्हणत असे तुम्हीच माझा प्रॉब्लेम आहे, जा तुम्ही, मला नाही यायचं या रिक्षातून. अनिशा म्हणते अगं जा ना, असं नको करू काव्या. अनिशा तिला समजवत असते. अगं बघ एक तर ना. तेव्हा पार्थ बोलायला सुरुवात करतो. पार्थ म्हणतो 9, 8. तेव्हा काव्या म्हणते आता इथे पण सुरू झालात का. तेव्हा पार्थ म्हणतो सिग्नल सुटणार आहे, ते काउंटडाऊन सुरू आहे. तेव्हा इकडे लगेचच बोलत असते ती म्हणजे अनिशा. अनिशा म्हणते की अगं काव्या जा,
तुला माहिती आहे ना, आता परत दुसरी रिक्षा नाही थांबणार सिग्नल सुटला तर. जा बरं तू, असं म्हणत ती सांगत असते. आता काव्याच्या पुढे ऑप्शन नसतो या रिक्षातून जाण्याशिवाय. आणि मग पार्थला तर तेच हवं असतं, कारण गाडीतून जेव्हा पार्थ काव्याला घेऊन जात असतो तेव्हा मात्र काव्या ही त्याच्याशी ज्या पद्धतीनं वागत असते तेव्हा मात्र इकडे पार्थ बघतच असतो. आणि आता काव्या आणि पार्थ हे दोघंही एका रिक्षातून जाणार असतात. काव्या मात्र पार्थकडे पाहत असते. काव्याला हसू पण येत असतं आणि चिडचिड पण होत असते. तिला कळतच नसतं की नक्की करायचं काय आहे. त्यावेळी तिच्या डोक्यात हे सर्व चाललेलं असतं तेव्हा मात्र आता काव्या पाहतच राहते. पार्थची तयारी असते, तिच्यासाठी वाटेल ते करायची पार्थची तयारी असते. पार्थ मात्र काव्याला अगदी सांभाळून घेत असतो. अगदी सुखाच्या संसाराची प्रवासाची ही त्यांची वाट असते. आणि काव्यासाठी पार्थ जे करायला तयार असतो ते पाहून काव्यालाही माहिती असतं की पार्थ किती चांगला आहे ते. त्याचबरोबर रिक्षामध्ये जेव्हा ते दोघंही बसलेले असतात तेव्हा पार्थ म्हणतो, करायची का प्रवासाला सुरुवात, असं म्हणत आता पार्थ रिक्षामध्ये बसतो आणि दोघंही निघालेले असतात. तेव्हा अनिशा पाहत असते. अनिशाला छान वाटत असतं, कारण काही असलं तरीही आता पार्थ आणि काव्या हे दोघं जण जवळजवळ आता एकत्र यायला लागलेले असतात. ही गोष्ट अनिशाच्याही लक्षात आलेली असते. आणि अनिशा मात्र पाहत असते. जोडी तुझी माझी असं त्या रिक्षाच्या मागे लिहिलेलं असतं. आणि अनिशाला मात्र हे सगळं छान वाटत असतं. इकडे नंदिनी मात्र विचार करत असते. तिच्या डोक्यातून कचा विचार अजून काही केलेला नसतो. तिनं भेंडी चिरलेली असते. ती भेंडीसुद्धा त्याचं चिरलेल्या भेंडीचं क अक्षर तयार केलेलं असतं आणि ती निघालेली असते. त्याचबरोबर ती सगळं काम करत असते, पण तिच्या डोक्यात एवढंच सुरू असतं की काय आहे ते ग्रीटिंग, हे सगळं दिवसभर काय होते माझ्यासोबत, या सगळ्या गोष्टी काय आहेत नक्की, का होत आहेत, का घडत आहेत माझ्यासोबत अशा गोष्टी, हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा मात्र मानिनी तिथे आलेली असते आणि मानिनी म्हणत असते की आज मुगाची खिचडी करूया का. तेव्हा नंदिनी म्हणत असते हां. आणि तेवढ्यात मानिनी तिला म्हणते, असं आहे का, तू भेंडी चिरायला घेतलीस का. तेवढ्यात विक्रम तिथे येतो आणि विक्रम म्हणतो, म्हणजे विक्रम अगदी शिट्टी वाजवतच आलेला असतो. तेव्हा नंदिनीला प्रश्न पडतो की काय आहे हे. आणि मानिनी तिथे उठते आणि म्हणते, काय हे, काय देशमुख, काय चाललंय आज तुमचं. तेव्हा विक्रम म्हणतो, सगळं ते आपल्या मीनाक्षी बरोबर चाललोय, आज मी संध्याकाळी जेवायला नाही आहे. तेव्हा मीनाक्षी बरोबर चाललोय. आणि इकडे मानिनी म्हणत असते, हां आपल्या मीनाक्षी बरोबर, अगं बिझनेस डिनर आहे ना म्हणून चाललेलो आहे, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे नंदिनी पाहतच असते. नंदिनीला मात्र धक्काच बसलेला असतो. हे सगळं काय चाललंय या दोघांचं बोलणं, हे नंदिनीला कळतच नसतं. नंदिनी त्या दोघांकडे पाहत असते आणि नंदिनी नंतर आता विचारणार असते. तेव्हा इकडे विक्रम म्हणत असतो, हो गं, ती बिझनेस मीटिंग आहे ना त्यासाठी चाललोय. नंदिनी म्हणत असते, ह्यांचं काय चालू आहे. विक्रम म्हणत असतो, हो. तेव्हा मानिनी म्हणते, बरं कसं आहे माहिती आहे का देशमुख, एक गोष्ट लक्षात ठेवा, जरा लिमिटमध्ये खा, कारण कसं आहे आपलं वय झालंय ना, आता आपल्याला झेपत नाहीये. ह्या दोघांच्या हसत खेळत ह्या ज्या गप्पा चाललेल्या असतात त्या ऐकून नंदिनी पाहतच राहते. म्हणजे एखाद्या बाईचा विषय आहे आणि आई एवढ्या रिलॅक्समध्ये बोलतात आणि तेव्हा विक्रम पण आता पुन्हा शिट्टी वाजवत निघालेला असतो. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र नंदिनीला हसू येतं. इकडे पार्थ आणि काव्या दोघंही रिक्षातून निघालेले असतात. तेव्हा पार्थ काव्याला म्हणत असतो की काय आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, काय आहे, असं म्हणत ती वसकूनच पार्थसोबत बोलत असते. खरं तर या रिक्षातूनच पार्थ आणि काव्याच्या प्रेमाची सुरुवात होणार असते. त्यांच्या दोघांची जोडी ही जमणार असते. त्याचबरोबर ब्रेक दाबला जातो, रस्त्यातले खड्डे असतात, त्यामुळं पार्थच्या अंगावर काव्याही पडत असते. तिला बॅलन्स होत नसतं आणि तिची चिडचिडही वाढत चाललेली असते. त्यासोबतच पार्थ तिला पाहत असतो. पण जेव्हा तिचा धक्का लागतो तेव्हा ती शांत राहते, पण पार्थचा धक्का लागतो तेव्हा मात्र काव्या ओरडायला सुरुवात करत असते, कारण तिला त्याच गोष्टी चांगल्या जमत असतात. हे आता पार्थलाही कळून चुकलेलं असतं. पार्थही शांतपणे तिचं ऐकून घेत असतो. त्यासोबतच इकडे काव्याला आता ऊन लागायला लागलेलं असतं. काव्या डोक्याच्या तिथे हात पकडते. तेव्हा पार्थ त्याच्या जॅकेटमधून गॉगल काढतो आणि त्याचबरोबर तो गॉगल तिला देतो. पण तो गॉगल मात्र ती घेत नाही. ती रागाने नाही म्हणते. आता काव्याला खूपच घाम यायला लागलेला असतो. पार्थ मात्र तिच्या समोरच तो गॉगल स्टाईलमध्ये आपल्या डोळ्यांवर घालतो आणि तिच्याकडे पाहू लागतो. तिला घाम येत असतो तेव्हा पार्थ रुमाल काढतो आणि तिला देऊ लागतो, पण ती रुमाल काही घेत नसते. तेव्हा पार्थ स्वतःला चालेला घाम टिपू लागतो
आणि तिच्याकडे पाहत असतो. पार्थने ठरवलेलं आहे की तिला समजून घ्यायचं आहे, तिच्याशी अगदी सामंजस्याने वागायचं आहे. एकदा का नात्यामध्ये मैत्री झाली की पुढचं होईल असं त्याला वाटत असतं. म्हणजे नंदिनी आणि पार्थ या दोघांचंही म्हणणं तेच असतं. प्रेम काय लग्नानंतर होईलच की असं त्यांचं म्हणणं असतं आणि त्या नात्याची सुरुवात केली पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे आणि त्या पद्धतीनं तो सुरुवातही करत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा मात्र काव्या पार्थकडे पाहत असते. काव्याला अजिबात आवडत नसतं. त्यानंतर इकडे नंदिनी म्हणत असते की आई, हे सगळं काय चाललेलं होतं? तेव्हा मानेनी म्हणते, थांब तुला सांगते, तो खूप भारी किस्सा आहे. म्हणजे नंदिनी म्हणत असते की ते बाबा म्हणजे दुसऱ्या बाईबरोबर चालले होते आणि तरीही तुम्ही एवढं रिलॅक्समध्ये. तेव्हा मानिनी सांगते की हो ग, कसं आहे माहिती आहे का, ही मीनाक्षी म्हणजे तुझी सासू. तेव्हा नंदिनी म्हणते काय? नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा मानिनी सांगू लागते, हो ती तुझी सासू. कारण कसं आहे माहिती आहे का, विक्रमला ना, आम्ही तिघं एकाच कॉलेजमध्ये होतो. विक्रमला ना मीनाक्षी खूप आवडायची आणि मग मला विक्रम आवडायचा. म्हणजे हे आमचं असं त्रिकूट होतं. नंदिनी हे सगळं ऐकत असते. तेव्हा मानिनी सांगत असते, म्हणते की एक दिवस काय झालं की मीनाक्षीने चिठ्ठी दिली विक्रमला आणि ह्या साहेबांनी चिठ्ठी वाचलीच नाही आहे. कॉलेजमध्ये सगळ्यांना पार्टी वगैरे देऊन टाकली आणि सगळ्यांना सांगितलं. तेव्हा नंदिनी म्हणते काय? आणि मग जेव्हा पार्टी दिली, सगळं सेलिब्रेशन झालं आणि ते जेव्हा सगळ्यांना सांगितलं तेव्हा त्या चिठ्ठीमध्ये तिनं लिहिलेलं होतं की तुमच्या कॉलनीतला जो दुसरा मुलगा आहे नाईक, त्याचं नाव त्यात लिहिलेलं होतं, त्याच्याशी माझी भेट घालून दे, मला तो खूप आवडतो. नंदिनी खूपच हसायला लागते आणि मग इकडे मानिनी सांगू लागते, मग त्या दुःखामध्ये मी खांदा झाले ना आणि म्हणून माझ्याशी लग्न झालं. तेव्हा नंदिनी मात्र हसत असते. तेव्हा मानिनी एवढ्या आनंदाने म्हणजे एवढ्या हसत खेळत आपल्या नवऱ्याच्या अफेअरबद्दल सांगत आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते, हे बघ नंदिनी, कसं आहे माहिती आहे का, भूतकाळ आहे, तो सोडून देऊन पुढे जाता आलं पाहिजे. जर आपण त्याच गोष्टी घेऊन उगाळत बसलो तर त्रास आपल्यालाच होणार आहे. त्याहीपेक्षा जर त्या गोष्टी सोडून आपण पुढचा विचार केला तर सगळं आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. इकडे रम्या मात्र आता घरी आलेली असते आणि अजूनही पार्थ आणि ते आलेले नसतात. इकडे नंदिनी खुश असते कारण मानिनीनं सांगितलेलं असतं आणि इव्हन मानिनीने हेही नंदिनीला सांगितलेलं असतं की अगं तुला माहिती आहे का, त्या मीनाक्षींनी एका बिझनेसमॅन सोबत लग्न केलं, म्हणजे आता ती त्याचा बिझनेस सांभाळते ना तो, आणि तिने त्या मुलाशी लग्न केलंच नाही आहे. पुन्हा यांना दुःख झालं आणि पुन्हा मी यांना सांभाळून घेतलं. तेव्हा ती सांगत असते की नवऱ्याला सुखात त्याला साथ द्यायची असती, तशीच दुःखातही त्याचा हात हातात घ्यायचा असतो, तरच संसार सुखाचा होतो. हा मोलाचा सल्ला मानिनीने नंदिनीला दिलेला असतो. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की पोहोचलेले असतात पार्थ आणि काव्या. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते, खूप वेळ झाला. तेव्हा पार्थ तिला म्हणत असतो की वेळ कसा गेला कळलंच नाहीये. पार्थ पण मजेशीर उत्तर देतो. तेव्हा आता दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. त्या दोघांनाही खूप छान वाटलेलं असतं. पार्थला खरं तर पर्सनली खूप छान वाटलेलं असतं. इकडे नंदिनी रूममध्ये आलेली असते, जीवा आलेला असतो आणि जीवाला ती म्हणत असते की मी हे ग्रीटिंग पाहिले हं, आणि ती हसत बोलत असते, खरंच खूप छान आहे, मान्य आहे मला कोणी दिलंय ते, पण ठीक आहे असं ती बोलते. तेव्हा जीवा नंदिनीकडे पाहत राहतो. त्यानंतर काव्या आणि पार्थ दोघंही निघालेले असतात आणि रम्या पाहते. रम्या ऑफिसमधून आलेली असते आणि काव्या आणि पार्थला एकत्र आलेलं पाहून तिच्या अंगाची लाही झालेली असते. तिला ही गोष्टच सहन झालेली नसते की हे दोघं एकत्र कसे आले, हे कसं पॉसिबल आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा पार्थ आलेला असतो आणि रम्या पार्थला विचारते, तुम्ही दोघं एकत्र होता? तेव्हा पार्थ म्हणतो, मग काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा मात्र रम्या म्हणत असते की पार्थ, कसं आहे माहिती आहे का, तू रिक्षामध्ये तुमचं सकाळी भांडण झालेलं ना. पार्थ तिला म्हणतो की रम्या, कसं आहे माहिती आहे का, नवरा बायकोचं भांडण आहे, ते सकाळी होतं आणि संध्याकाळी भेटतं. कसं आहे, त्यामध्ये नाही पडायचं, तुझं लग्न झालं ना की मग तुला कळेल. नवरा बायकोचं भांडण आहे म्हणजे हे नवरा बायको आहेत, हे नातं पार्थने ॲक्सेप्ट केलं. या गोष्टीचा राग रम्याला खूप आलेला असतो आणि तिची चिडचिड होऊ लागलेली असते. रम्या मात्र आता वेडीपिसी झालेली असते कारण पार्थ आणि काव्या एकत्र यायला लागलेले आहेत आणि आपण यातून बाहेर पडणार ही भीती तिच्या मनात असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.